आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी. लाईक करा. हा उपक्रम शासनाने घेतला त्याबद्दल मी शासनाचा आभार मानतो। पण त्याचबरोबर मागच्या काही वर्षापासून शासनाने जाहीर केलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं अरबी समुद्रातलं स्मारक हे कधी उभा होणार याच्यासाठी सर्व महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची नागरिक त्याचा विलंब होत असल्या कारणाने नाराज आहेत। त्याचबरोबर या सभागृहामध्ये ज्या माणसाने सांगोला मतदारसंघाचं 11 वेळा प्रतिनिधित्व केलं ते स्वर्गीय गणपतरावजी देशमुख साहेबांचं स्मारक या विधिमंडळाच्या परिसरामध्ये होण्याचं मागच्या पंचवार्षिकमध्ये निर्णय घेतला। त्याचं या शासनाने लवकरात लवकर ते स्मारक होण्यासाठी प्रयत्न करावा ही आपल्या माध्यमातून मी शासनाला मागणी करतो। अनेक वर्षापासून माझ्या मतदारसंघात असलेल्या गोरगरीब शेतकऱ्यांनी आणि स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेबांनी टेंबू आणि म्हैसाळची योजना त्या ठिकाणी टेंबू तर 6 टप्प्यातून उचलून आणलेली आहे, पण त्या मतदारसंघामध्ये मान आणि कोरडा नदीला कॅनॉलचा दर्जा देऊन कायमस्वरूपी त्या नद्यांमध्ये पाणी सोडण्याची मागणी मी आपल्या माध्यमातून शासनाकडे करतो। लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारिता आहे, तर आपल्या माध्यमातून शासनाला माझी विनंती आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या पत्रकार बंधू भगिनींसाठी स्वतंत्र पत्रकार भवन प्रत्येक तालुक्यामध्ये उभारण्याची मी आपल्या माध्यमातून शासनाला मागणी करतो। अध्यक्ष महाराज, देश सीमेवरती देश सेवा करणारे आपले आजी माजी सैनिक आहेत, स्वतःचा जीव धोक्यात घालून स्वतःच्या कुटुंबापासून अनेक वर्ष लांब राहून देशाची सेवा करतात। त्या आजी माजी सैनिकांसाठी तालुक्याच्या ठिकाणी एक स्वतंत्र सैनिक भवन उभा करण्याची मागणी आपल्या माध्यमातून करतो। अध्यक्ष महाराज, अनेक वर्षापासून जुनी पेन्शन योजनेची मागणी या ठिकाणचे सरकारचे शासनाचे कर्मचारी मागणी करतायत, तर त्याच्याबद्दल शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा आणि लवकरात लवकर त्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची मागणी आपल्या माध्यमातून सरकारला करतोय। अध्यक्ष महाराज, ग्रामीण भागातल्या वाडी वस्तीवरच्या ज्या दारिद्र्य रेषेमधल्या मुली आणि SC प्रवर्गातल्या मुली जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षण घेतात, त्यांना हाजरी भत्ता अनेक वर्षापासून प्रतिदिन 1 रुपयाचा आहे, तर आपल्या माध्यमातून तो हाजरी भत्ता 10 रुपये प्रतिदिन करण्यात यावा अशी मागणी करतो। माझ्या तालुक्यामध्ये राज्यामध्ये सगळ्यात जास्त दूध उत्पादन करणारा तालुका म्हणून अग्रेसर आहे। दररोज जवळजवळ 7 ते 8 लाख लिटर दुधाचं उत्पन्न माझ्या सांगोला तालुक्यामध्ये होते। या वर्षी शासनाने निर्णय घेतलेला आहे की बारामती आणि परळी या ठिकाणी शासकीय पशु वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात येते, त्याबद्दल मी शासनाचं अभिनंदन करतो। पण त्याचबरोबर माझ्या तालुक्यामध्ये दूध उत्पादन शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे, तर माझ्या तालुक्याला सुद्धा आपल्या शासनाने न्याय द्यावा व सांगोला तालुक्यामध्ये शासकीय पशु वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करावं अशी आपल्या माध्यमातून मागणी करतोय। अध्यक्ष महाराज, मागच्या वर्षी शासनाने निर्णय घेतला की दूध उत्पादक शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये 3 रुपये अनुदान, दुसऱ्या टप्प्यामध्ये 5 रुपये अनुदान, याची अनुदानाची रक्कम शासनाने त्या शेतकऱ्यांना देऊन न्याय दिला। पण जे तिसऱ्या टप्प्यातलं ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यातलं 7 रुपये प्रति लिटर जे अनुदान देण्याची घोषित केलेलं आहे, त्याच्याबद्दल शासनाने या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात यावी व लवकरात लवकर प्रलंबित असणारं ते दुधाचं अनुदान लवकरात लवकर देण्यात यावं। कर्नाटक शासनाने मागच्या 15 वर्षापासून प्रति लिटर 3 रुपये हे कायमस्वरूपी दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याचं घोषित केलेलं आहे। त्याच पद्धतीनं या युती सरकारने, अध्यक्ष महाराज बोलू द्या, त्याच पद्धतीनं युती सरकारने हे शासनाच्या माध्यमातून माझ्या दूध उत्पादक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कायमस्वरूपी 3 रुपये प्रति लिटर अनुदान देण्याचा उपक्रम हाती घ्यावा। त्याचबरोबर अध्यक्ष महाराज, मागच्या 3 महिन्यामध्ये माझ्या जिल्ह्यामध्ये 4 लाल परी बस गाड्या आग
आग त्या बस गाड्यांना लागली, अशी 4 बस गाड्यांना आग लागली. शासनाने 1310 नवीन बस गाड्यांचा प्रस्ताव मंजूर केलेला आहे, त्याबद्दल अभिनंदन. पण माझ्या तालुक्यासाठी फक्त 52 त्या ठिकाणी बसेस आहेत. त्यातल्या 70% बसेस ह्या 13.5 वर्षापेक्षा जास्त वापरलेले आहेत आणि जवळजवळ 14 लाख किलोमीटर त्यांनी प्रवास केलेला आहे. तर माझ्या सांगोला तालुक्याच्या गोरगरीब जनतेच्या सोयीसाठी आपल्या माध्यमातून मी नवीन 25 बसेसची मागणी करतोय. त्याचबरोबर वाडी वस्तीवरचा गोरगरीब दीनदलित कष्टकरी बहुजन वर्गातला वंचित घटकातला नागरिकांच्या मुला मुलींना जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घ्यावं लागतं. माझ्या तालुक्यात 89 शाळेतले जवळजवळ 176 वर्ग सन्माननीय सदस्य अध्यक्ष महाराज 2 मिनिटांमध्ये मी कन्क्लूड करतो. अध्यक्ष महाराज 176 वर्ग नादुरुस्त आहेत. तर आपल्या माध्यमातून विनंती करतो की या शासनाने लवकरात लवकर त्या गोरगरीब जनतेच्या मुला मुलींना शिक्षण घेणाऱ्या वर्गाची दुरुस्ती लवकरात लवकर करून देण्यात यावी. अध्यक्ष महाराज, शासनाने या ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राज्यामध्ये 10 वर्ष सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नियमित करण्याचा निर्णय घेतला. आपल्या शासनाचा मी अभिनंदन करतो. पण त्याचबरोबर माझ्या तालुक्यातल्या ट्रॉमा सेंटरला कर्मचाऱ्यांची लवकरात लवकर त्या ठिकाणी नेमणूक करण्यात यावी. डॉक्टरांची, पॅरामेडिकल स्टाफची नेमणूक करण्यात यावी. मेडसिंगी या ठिकाणी अध्यक्ष महाराज मेडसिंगी या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि तालुक्यामध्ये धन्यवाद नवीन अध्यक्ष महोदय.